गणेश जयंतीनिमित्त पुण्यासह देशभरात कीर्ती असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे। या निमित्त मंदिरात पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पहाटे 3 वाजता ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला। त्यानंतर किराणा घराण्याच्या गायिका पद्मा देशपांडे यांनी आपली गायन सेवा श्री गणेशाच्या चरणी अर्पण केली। याशिवाय दिवसभर श्रीसुप्त अभिषेक, गणेश याग, नगर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रम मंदिरात होणार आहेत। गणेश जयंतीनिमित्त मंदिर आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवण्यात आला। सरपाले बंधूंनी ही सजावट केली आहे। याविषयीची अधिक माहिती महेश सूर्यवंशी यांनी दिली आहे। जय गणेश। सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज माघ महिन्यातला विनायक चतुर्थीचा दिवस हा विनायक अवतार म्हणून हा गणपती बाप्पांचा प्रसिद्ध आहे आणि त्या निमित्ताने आपण गणेश जन्मोत्सव या मंदिरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी साजरा करत असतो। आज पहाटे 4 पासूनच भक्तांच्या मोठ्या रांगा बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेल्या आपल्याला दिसत आहेत। आत्ताच या ठिकाणी स्वराभिषेकाचा कार्यक्रम झाला। ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्माताई देशपांडे यांच्या सुश्राव्य गायनाने श्रींची स्वरपूजा संपन्न झाली। आता या ठिकाणी गणेश यागाचं प्रयोजन केलेलं आहे आणि बरोबर 12 वाजता गणेश जन्माचा सोहळा हा 108 सुवासिनींच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याचप्रमाणे दुपारच्या सत्रात देखील गणेश याग आहे। गणपती सुप्त अभिषेक हा भक्तांसाठी त्याची व्यवस्था केलेली आहे आणि संध्याकाळी 6 वाजता श्रींच्या पादुकांची नगर प्रदक्षिणा मिरवणूक ही संपन्न होणार आहे आणि मंदिर हे रात्री उशिरापर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी खुलं असणार आहे। मंदिराला फुलांची अतिशय नयनरम्य आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि गणेश भक्तांचा वाढता ओघ बाप्पांच्या लाडक्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। पुन्हा सर्वांना एकदा आपल्या माध्यमातून गणपती बाप्पांच्या दर्शनाचं हार्दिक निमंत्रण आणि गणेश जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। जय गणेश। मुख्य गणेश जन्म सोहळा दुपारी 12 वाजता होणार असून यावेळी पुष्पवृष्टी देखील होणार आहे। यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेश जन्म सोहळा पार पडणार आहे। शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे।